रुपाली पाककलेमध्ये तुमचं खूप 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 मनापासून स्वागत. रोज रोज नाश्त्यासाठी काय करावं हे जर सुचत नसेल ना, तर उकळत्या पाण्यामध्ये सगळ्या भाज्या घालून ना आपल्याला अगदी पौष्टिक असा नाश्ता तयार करायचा आहे. हो, उकळत्या पाण्यामध्ये आपल्याला सगळं साहित्य घालून मस्त असे हे मी कटलेट तयार केलेले आहेत. चवीला काही सांगू, खूपच भारी झालेले आहेत आणि करायलासुद्धा अगदी सोपे आहेत. खूप जास्त वेळ नसेल, आपल्याला पटकन काहीतरी करायचं असेल ना, तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. चला करूया झटपट तयार होणारे हे कटलेट. गॅसवरती इथे मी कढई ठेवलेली आहे. कढईमध्ये आपल्याला 2 वाटी पाणी घालायचं आहे. पाणी छान उकळल्यानंतर आपल्याला बाकीचे सामान घालायचं आहे. तर छानपैकी हे पाणी उकळल्या गेल्यानंतर आपल्याला घालायचं आहे यामध्ये कांदा हा बारीक कट करून घालायचा आहे. तर इथे मी 1 कांदा घेतलेला आहे, तो सुद्धा आपल्याला बारीक कट करून घालायचा आहे. आणि त्यानंतर आपल्याला शिमला मिरची घालायची, ती सुद्धा आपल्याला बारीक कट करून घालायची आहे. आणि त्याचबरोबर इथे मी 1 टोमॅटोसुद्धा बारीक कट करून घातलेला आहे. टोमॅटोच्या बिया काढलेल्या आहेत. सगळं साहित्य आपल्याला बारीक कट करून घालायचं आहे. छान उकळ येऊ द्यायची आहे. आणि त्यानंतरच आपल्याला याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे. 2 मिरच्या इथे मी बारीक कट करून घेतलेल्या आहेत, त्यासुद्धा घालायच्या आहेत. छान उकळ आल्यानंतर इथे मी घेतलेलं आहे ज्वारीचं पीठ. तर ज्वारीचं पीठ आपल्याला 1 वाटी घ्यायचं आहे आणि ज्वारीच्या पिठापासूनच आपल्याला हा नाश्ता इथे तयार करून घ्यायचा आहे. तर ज्वारीचं पीठ घालताना आपल्याला एकदम घालायचं नाही आहे, थोडं थोडं करून मिक्स करत आपल्याला हे याच्यामध्ये घालून द्यायचे. याच्या गुठल्या मोडत आपल्याला हे पीठ आपल्याला घालायचं आहे. आणि सगळं पीठ इथे मी घातलेलं आहे. सगळं छान मिक्स करून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर आपल्याला सगळं पीठ मिक्स झाल्यानंतर आपल्या यामध्ये घालायचं आहे अर्धी वाटी रवा. तर रवा तुम्ही इथे कोणताही घेतलात तरी चालेल, जाड बारीक कोणता वापरलात ना तरी देखील चालेल. रवासुद्धा आपल्याला याच्यामध्ये छान मिक्स करून घ्यायचा आहे. तुम्ही कधी ज्वारीच्या पिठापासून असे कटलेट तयार केले होते का? केले असतील तर मला नक्की कमेंट करून सांगा. आणि पाण्यामध्येच आपण सगळं साहित्य घातलं होतं, त्यामुळे आपल्याला तेलाची सुद्धा इथे गरज लागलेली नाही आहे. पीठ आणि रवा सगळं छान मिक्स झाल्यानंतर गुठल्याच्या राहू द्यायच्या नाही आहेत. गुठल्या पडत नाहीत, तरी जरी एखाद्या वेळेस गुठल्या पडल्या तर याच्या मोडत सगळ्या गुठल्या आपल्याला व्यवस्थित मोडायच्या आहेत. आणि त्यानंतर इथे मी 1 चमचा चिली फ्लेक्स घातलेला आहे. जर तुमच्याकडे चिली फ्लेक्स नसेल तर तुम्ही हिरवी मिरची थोडीशी वाढू शकता. आणि त्यानंतर बारीक कट करून ही कोथिंबीर घालायची आहे. पुन्हा छान मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आता गॅस बंद करायचा आहे. आणि त्यानंतर आपल्याला हे मिश्रण एका ताटामध्ये काढून घ्यायचं आहे. थोडंसं पसरून घ्यायचं आहे म्हणजे लवकर थंड होईल. मिश्रण छान थंड झाल्यानंतर आपल्याला हाताला थोडंसं तेल लावायचं आहे. आणि त्यानंतर आपल्याला हे कटलेट करायला घ्यायचे आहेत. तुम्हाला जर कटलेट करायचे नसेल, तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये तुम्ही हा पदार्थ तयार करून घेऊ शकता. किंवा एका ताटामध्ये सगळं पदार्थ छान असं थापून घ्यायचं आहे. त्यानंतर तुम्ही वड्यासुद्धा याच्या करू शकता. ते सुद्धा आपल्याला खूप सोपं जाईल. तुम्ही इथे बघू शकता बघा, कटलेट किती मस्त झाले बघा. आणि सहज हे एकदम वळल्या जातात, अजिबात ही क्रॅक पडत नाही. आणि आपण हे सगळं पाण्यामध्ये मिक्स केलं होतं, त्यामुळे हे पटकनसुद्धा तयार होतात. तुम्ही जर रेसिपी इथपर्यंत पाहिली असेल तर रेसिपीला 1 लाईक नक्की करा. तर अशा पद्धतीने आपल्याला सगळे कटलेट इथे मी तयार करून घेणार आहे. आणि तुमच्याकडे जर वेळ नसेल, तुम्हाला सकाळ जर हा नाश्ता तयार करायचा असेल तर ही सगळी पूर्वतयारी तुम्ही रात्रीसुद्धा करून घेऊ शकता. आणि आयत्या वेळेस पटकन असे तळता येतील. आणि तळण्यासाठी आपण इथे डीप फ्रायचा वापर केला नाही आहे, इथे आपण शॅलो फ्राय करून घेणार आहे, त्यामुळे तेलसुद्धा आपलं कमी लागेल. आता गॅसवरती इथे मी पॅन ठेवलेलं आहे, तुम्ही इथे बघू शकता बघा. पॅनमध्ये इथे मी 2 ते 3 चमचे तेल घातलेलं आहे. तेल छान गरम झाल्यावरती आपल्याला हे कटलेट एक एक करून असे घालायचे आहेत. तर इथे तुम्ही डीप फ्रायसुद्धा करून घेऊ शकता, पण तेल थोडंसं कमी लागावं यासाठी इथे मी शॅलो फ्राय करून घेतलेले आहे. आणि खूप जास्त तेलाची गरजसुद्धा लागत नाही, अगदी कमी तेलामध्ये सुद्धा हे छान असे शॅलो फ्राय करून येतात बघा. आता सगळे मी असे घालून घेतलेले आहेत. आणि आता आपल्याला मीडियम गॅसवरती छान असे फ्राय करून घ्यायचे आहेत. आता आपण दुसरी बाजूसुद्धा इथे फ्राय करून घेणार आहोत. दुसरी साईडसुद्धा आपण बघूया झाले आहे की नाही ती. तर तुम्ही इथे बघू शकताय बघा, मस्त एकदम खालून कलर आलेला आहे बघा. आणि थोड्या तेलामध्ये सुद्धा हे छान असे पलटी होतात बघा. आपल्याला खूप जास्त तेलाची गरज लागत नाही, हे अजिबात चिटकत नाहीत. वरून छान क्रिस्पी आणि आतून मस्त एकदम मऊ असे हे कटलेट तयार होतात. आणि खाण्यासाठी सुद्धा मस्तच लागतात. लहान मुलांच्या टिफिनसाठी किंवा सकाळच्या नाश्त्यासाठी अगदी झटपट तयार होतात. आता मुलांना शाळेला सुट्टी पडलेली आहे, रोज काय करावं हे सुचत नसेल, तर अशा वेळेस तुम्ही हेल्दी हा नाश्ता हा मुलांना नक्की करून द्या. तर सगळ्या बाजूने इथे मी पलटी करून घेतलेली आहेत. आणि तुम्ही बघू शकता बघा, मस्त एकदम क्रिस्पी झालेली आहेत. आता आपल्याला गॅस बंद करायचा, दोन्ही साईडून छान असे रंग आलेला आहे. आणि आता आपल्याला टिश्यू पेपरवरती काढायचं आहे, म्हणजे एक्स्ट्राचं तेल जर राहिलं असेल तर ते सुद्धा टिश्यू पेपरवरती निघून जाईल. आता या कटलेटमध्ये तुम्ही वेगवेगळ्या भाज्यासुद्धा ॲड करू शकता, जसं की कोबी, गाजर,
आणि मुलांना ज्या भाज्या आवडतात ना त्या भाज्या तुम्ही याच्यामध्ये घातल्यात तरी देखील चालेल. खूपच जास्त टेस्टी आणि पौष्टिक हा कटलेट तयार झालेला आहे. आणि हे कटलेट तुम्ही टोमॅटो केचप बरोबर खाऊ शकता. नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करा. रेसिपी आवडली असेल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बाजूची बेल आयकॉन पण जरूर प्रेस करा, जेणेकरून जेव्हा पण मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचे सर्वात आधी नोटिफिकेशन तुम्हाला पाहायला मिळेल. पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा.